अकोला शहरात राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी घटना समोर आली आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अकोला शहर प्रमुख राहुल कराळे यांच्या गाडीवर काही अज्ञात इसमांनी प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे। ही घटना मोठी उमरी परिसरात 1 मार्च रोजी रात्री सुमारे 9:40 सुमारास घडली। मिळालेल्या माहितीनुसार राहुल कराळे हे कामानिमित्त बाहेरून परतल्यानंतर आपल्या बोलेरो गाडीला पार्क करीत होते। त्याचवेळी मोटारसायकलवरनं आलेल्या काही इसमांनी अचानक गाडीवर हल्ला चढवला। रात्री 9:15च्या दरम्यान शिवसेना शहर प्रमुख राहुल कराळे यांना काही लोकांनी जीवे मारण्याचा जो कट रचला होता, दुर्दैवानं ईश्वराच्या काही आशीर्वाद असल्यामुळे आज ते त्या घटनेपासून वाचले। काही लोकांनी 3 लोक अचानकपणे गाडीवर आले आणि त्यांच्या गाडीवर पाईप आणि तलवारीने हल्ला केला। हल्ला झाल्यानंतर मला शहर प्रमुखांचा फोन आला आणि मी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक SP साहेबांशी संपर्क केला। फोनवर त्यांना घटनेची माहिती दिली आणि त्यांनी तात्काळ ठाणेदारांना त्या ठिकाणी घटनास्थळावर पाठवलं आणि घटनास्थळावर पाठवल्यानंतर त्या जागेची पाहणी केली आणि त्या भागातली सर्व सिटीची फुटेजसुद्धा तपासण्यासाठी SP साहेबांनी आदेश दिले। हल्लेखोरांपैकी एका इसमाने हातातील हातोड्याने गाडीच्या ड्रायव्हर साईडच्या काचेवर जोरदार प्रहार केला, तर इतरांनी गाडीवर हल्ला करत धमकी दिल्याची फिर्यादीत नमूद आहे। मी 9:15 वाजता माझे गाव आगर येथून मोठी उमरी येथे माझ्या निवासस्थानी येत असताना अचानक माझी गाडी थांबल्यावर 5 ते 6 युवक हातामध्ये पाईप तलवारी घेऊन माझ्या गाडीवर आले। मी गाडीतून उतरत असताना त्यांनी डायरेक्ट गाडीवरती हल्ला केला व गाडीवर पाईपने व तलवारीने आणि घनाने लोखंडी यांनी हल्ला केला व बंदूक काढली और इस पे गोली चला, इसको खत्म करने का है, इस पे गोलीबार कर असं ते सांगत होते। पण एरियातले नागरिक तिथं जमा झाले। माझे मित्र होते, विशाल घरडे ते होते, अभिजित गोंडचोर असे माझे मित्र होते, ते जमा झाले व एरियातले काही नागरिक तिथं जमा झाले, महिला जमा झाल्या। त्याच्यामुळे ते पळून गेले, त्याच्यामुळे माझे प्राण वाचले। माझ्या जीवितवास धोका आहे व माझ्याला जीवाने मारण्याचा ते प्रयत्न करत होते असे माझे एका मित्राने जाताना अभिजित जे मित्र आहेत त्यांनी टर्नवर ऐकलं की आज जाने दे, इसको 7-8 दिन बाद गोली मार के टपका डालेंगे। या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे राहुल कराळे यांनी स्वतःचा जीव वाचवण्याकरिता गाडीतील मधल्या सीटच्या मागे लपण्याचा प्रयत्न केला। दरम्यान परिसरातील नागरिकांनी आरडाओरड करत घटनास्थळी धाव घेतल्याने हल्लेखोर येथून पळून गेलेत। हे क्रिमिनल लोक सगळे रस्त्यावर शहरात फिरतात, दहशतीचं वातावरण पुरवलं। एका शिवसेनेच्या शहर प्रमुखाच्या उभ्या गाडीवर चांगल्या वस्तीत अति येऊन त्या गाडीवर हमला करू राहिले आणि शहर प्रमुखावर 4-5 दिवसांनी उसको टपका देंगे म्हणून राहिले। या घटनेनंतर सिव्हिल लाईन पोलीस ठाणे अकोला पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केलाय। सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी अवघ्या 2 तासात 4 आरोपींना ताब्यात घेतले। अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये हर्षल मंडलिक, चेतन खंडारे, सागर इंगळे आणि वैभव गोपनारायण यांचा समावेश आहे। पोलीस चौकशीत आरोपींनी जुन्या वैमनस्यातून हा हल्ला केल्याची कबुली दिल्याचे समोर आले आहे। दरम्यान पोलिसांनी स्पष्ट केले आहे की सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपींकडे अग्निशस्त्र आणि तलवार असल्याचे स्पष्ट पुरावे अद्याप समोर आलेले नाही। या प्रकरणी विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। काल सिव्हिल लाईन पोलीस स्टेशन येथे 378/2026 कलमचा गुन्हा दाखल झाला। त्याच्यामध्ये सेक्शन 109(1), 324(4), 3(5) भारतीय न्याय संहितेप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याच्यामध्ये फिर्यादींनी दिलेल्या माहितीप्रमाणे त्यांच्यावर काही अज्ञात इसमांनी हल्ला केल्याची त्यांनी माहिती दिलेली आहे आणि त्याप्रमाणे त्याच्यात जे इसम आहे ते 2 व्हीलरवर आल्याचं सीसीटीव्हीमध्ये जे प्रथमदर्शनी दिसतंय त्याच्यावरून आम्ही आमच्या 2 टीम तयार केल्यात, 2 टीम रवाना केल्यात आणि तात्काळ ते आरोपी निष्पन्न करण्यासाठी त्यांना सूचना देण्यात आल्या। त्याचप्रमाणे सदर गुन्ह्यामध्ये एकूण 4 आरोपी निष्पन्न झाले। त्याच्यात हर्षल मंडलिक, चेतन खंडारे, सागर इंगळे आणि वैभव गोपनारे अशी यांची नावं आहेत।
याच्यामध्ये जे आपल्याकडे सध्या अवेलेबल फुटेज आहेत त्याच्याप्रमाणे चौकशी केली असता त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा अग्निशस्त्र किंवा तलवारीचा वापर झाल्याचं दिसून येत नाहीये. गाडीवर जो वार करण्यात आलेला आहे तो मोठ्या घनानी हातोड्याने तो वार केलेला आहे. ह्या आरोपींना अरेस्ट केलेले आहे. त्यातला जो मुख्य आरोपी निष्पन्न झाला आहे तो वैभव गोपनारायण, याच्याकडे चौकशी केली असता फिर्यादीसोबत त्याचे काही वर्षापूर्वी पासूनचे काही पूर्ववैमनस्यामधून ही घटना घडल्याचं प्रथमदर्शनी दिसतंय, की ज्याच्यामध्ये एकमेकांकडे खुन्नसनी बघणं असेल किंवा डोळे वाटारून बघणं असेल, तर या पद्धतीचा काही रोष मनामध्ये असल्यावरून ही घटना काल घडल्याचं प्रथमदर्शनी दिसतंय. त्याचप्रमाणे या आरोपींना आता कस्टडीमध्ये घेतलं आहे. आज PCR साठी मान्य न्यायालयात हजर करणार आहोत आम्ही, आणि PCR मध्ये अजून चौकशी करून याच्यामध्ये तपासादरम्यान ज्या काही गोष्टी निष्पन्न होतील त्याप्रमाणे सेक्शन वाढ करणे असेल किंवा आरोपी जर वाढ होत असतील किंवा कोणी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असल्याचं दिसलं तर त्याप्रमाणे आम्ही कारवाई करून पुढची कारवाई करणार आहोत.